रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेड या साखर कारखान्यानं हजारो शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कोट्यवधींचं कर्ज उचललं। त्यामुळे शेतकरी धास्तावलेत। बोगस कर्ज उचलण्यासाठी रत्नाकर गुट्टेनं काय काळा कारनामा केलाय ते आम्ही तुम्हाला दाखवतो आहोत। आपण कर्ज उचललंच नाही असा दावा करणाऱ्या रत्नाकर गुट्टेचं पितळ यामुळे उघडं पडणार आहे। परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यातलं हे 3000 लोकवस्तीचं डिग्रस गाव। येथे काही वर्षांपूर्वी गोदाकाठी डिग्रस बंधारा उभारल्यानं या गावात पाण्याची सोय झाली। परिणामी इथल्या शेतकऱ्यांचं ऊस हे प्रमुख पीक बनलं। आज घडीला गावातील एकूण जमीन क्षेत्रापैकी 60% क्षेत्रावर ऊस पीक घेतलं जातं। रत्नाकर गुट्टेंच्या गंगाखेड शुगर्सचं हे हमीचं गाव, पण सध्या गाजत असलेल्या पीक कर्ज घोटाळ्यामुळे इथले शेतकरी चक्रावून गेलेत। त्यांच्या हाती बँकेच्या काही याद्या पडल्यात, ज्यामध्ये गावातील 57 शेतकऱ्यांच्या नावानं 3 कोटी रुपयांचं कर्ज उचलल्याचं म्हटलं आहे। बँकेचं आम्ही काही कर्ज काढलं नाही, न काढता हे न कसं काय दिलं आमच्या कर्ज नाही। आता हे कशाने फेडायचं? मुलीचं लग्न झालं आहे, त्याच मुलीच्या लग्नाचा पैसा फेडायची काळजी तर ह्याची अजून एवढी काय। धुरपतावळींची परिस्थिती आहे बेकार। लग्न झालेलं आहे, त्याच्या मुलीचं लग्न झालेलं आहे, आधीच 2 एकर विकून लग्न केलेलं आहे। आता ही यादी आली गावात, ते 4 लाख रुपये कर्ज आलंय, त्याच्यामुळे घाबरून रात्री झोपून येते। रात्रीपासून आधी त्याची तब्येत गंभीर होती, त्यापासून आता काही खायनात काय नाहीत। या 328 कोटींच्या पीक कर्ज घोटाळ्यामुळे शेतकऱ्यांना धडकी भरली आहे। माझ्या भाऊजाईची शेती मीच पाहतो। भाऊ आमचे 3 वर्ष झाले गुजरलेत, तरी मी बटावून शेती करतो। तरी त्यांच्या मुलीचे लग्न झाले तरी ते कर्ज पाहिलं, आम्ही ती घाईभरून गेली। नाही काढलं कर्ज, बिलकुल काढलं नाही, तरी पण ते कर्ज आलंय। हे कसं काय? आम्ही 2च बँकेत खाते आहेत आमची, फक्त मध्यवर्ती आणि हैदराबाद, याच्या व्यतिरिक्त खातं नाही, काही नाही। तरी पण दुसऱ्याच सिडको आणि युको बँकेचं आणि आंध्रा बँकेचं कर्ज एकदम 4 लाख आले आणि तिने एकदम हाय खाल्यासारखी झाली। गंगाखेड शुगर्स आणि एनर्जी लिमिटेड या साखर कारखान्यानं जे शेतकऱ्यांच्या नावावर बनावट पीक कर्ज उचलले 328 कोटी रुपयाचं, त्यानंतर अनेक गावागावांमध्ये शेतकऱ्यांना धसकी बसली आहे। आज मी ज्या गावात आलोय त्या गावामध्ये एक शेतकरी महिला आहे, ही गेल्या 2 दिवसांपासून अंथरुणावर पडून आहे आणि तिची तब्येत जी आहे ती आता सध्या खालावली आहे। 2 दिवसापासून त्यांनी अन्न पाण्याचा पूर्ण त्याग केलेला आहे। आणि दुसरीकडे अशाच पद्धतीने प्रत्येक बँकांमध्ये शेतकऱ्यांची रीग लागली की आपल्या नावावर किती कर्ज आहे हे जाणून घेण्यासाठी। गंगाखेड शुगर्सचे मालक रत्नाकर गुट्टे मात्र शेतकऱ्यांच्या नावे कर्जच उचललं नसल्याचा दावा करतायत। कर्ज शेतकऱ्यांच्या नावावर काढणे का नाही? तुम्ही विचार करा ना। आता तुम्ही आता मी एखाद्या शेतकऱ्याच्या नावावर कर्ज घेऊ शकतो का? मला मिळू शकतं का कर्ज? हे तुम्ही विचार करा। आणि उद्या हे कंप्लेंट ज्यांनी मला केली ते उद्या कंप्लेंटदारच त्यांच्याकडे जो लोन नसेल आणि उद्या ते कंप्लेंटदार जे एखाद्या वेळेस त्या बँकेचे सभासदही नसतील, आता जे चेक फाईल आहे बघू काय समोर आम्ही जाऊ। 57 लोकांवर कर्ज काढलेले असं मला समजले। सरासरी त्याची अंदाजा रक्कम 3 कोटीच्या आसपास आहे। तर तुम्हाला सांगतो आम्ही अद्यापपर्यंत हे कोण्याच लोकांनी कर्ज उचललेले नाही। त्या कर्जाकरता आमच्याकडे 7/12 होल्डिंग, पॅन कार्ड, आधार कार्ड, फोटो आणि कोरे बॉन्ड आमच्याकडून घेतले आहेत। तर पहिल्याने एकदा बॉन्ड घेतले, पुन्हा नंतर म्हणले याच्यावर तुमच्या सह्या राहिल्यात, पुन्हा आमच्याकडून डबल 2दा सह्या घेऊन घेतल्यात। तरी मी पण म्हणलो बाबा हे आमच्या सह्या डबल तुम्ही कसं काय नाही आली का? आमच्यावर कर्ज उचलले काय? नाही म्हणले तुम्हाला शासनाची याच्यावर MRP येणार आहे, त्याच्याकरता FRP येणार आहे, त्याच्याकरता आम्ही तुम्हाला हे डबल पैसे शासनाला देण्यासाठी आम्ही तुम्हाला देत आहोत, म्हणून तुम्हाला पैसे तुमच्या घरावर जमा करण्यासाठी घेतले। एकूणच या प्रकरणात शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे। आपल्याला न्याय मिळावा आणि दोषींना शिक्षा व्हावी एवढीच त्यांची माफक अपेक्षा आहे। गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।